पंचायत समिती माजी सभापती सन्माननीय रामचंद्र सकपाळ साहेब, ओबीसी नेते घोषणा द्यायच्या आहेत. ज्या व्यासपीठावर बसलेले आहोत तुम्ही घोषणा देताना निश्चितच एक हात वरती करा, एक हात वरती करा म्हणजे तुमचा आळस निघून जाईल. छत्रपती शिवाजी महाराज की घोषणा द्यायच्या आहेत. ज्या व्यासपीठावर बसलेले आहोत तुम्ही घोषणा देताना निश्चितच एक हात वरती करा, एक हात वरती करा म्हणजे तुमचा आळस निघून जाईल. छत्रपती शिवाजी महाराज की पहिल्या 2 वर्ष मला कामच करायला मिळालं, हे सत्य आहे. पण त्या काळामध्ये मी पर्यटक सारखा एक अतिशय सुंदर प्रकल्प मी आणला साळाव ते चनेरा भागामधला. हे आपल्या साळाव ते पुढच्या भागासाठी अनेक मोर्चे निघाले माझ्या विरोधात. या प्रकल्प होऊ नये, अनेक नेते त्याच्यामध्ये सहभाग दिला. मला बोलवला, मी त्या जाहीर सभेमध्ये गेलो, त्यांना विस्तृत सांगितलं की हा प्रकल्प कशासाठी महत्वाचा आहे आणि तो इंटरनॅशनल आरोग्य विभागाने कशासाठी आपल्याला दिलेला आहे केंद्राला, आणि केंद्राने राज्याला कसं दिलेला आहे, आणि त्यातून किती उद्योग मिळणार आहे. खरं तर महिलांसाठी अतिशय सुंदर तो उद्योग होता. पर्यटक पार्क म्हणजे छोटी छोटी औषध बनवणारी छोटी इंडस्ट्री होती. विशेषतः पॅकेजिंगच्या कामात महिलांना अतिशय सुंदर त्याच्यामध्ये हाताला काम मिळालं असतं. पण त्या वेळेला मोर्चे निघाले, आंदोलन निघाले, एक चांगला प्रकल्प आपल्याकडला दुसऱ्या राज्यामध्ये निघून गेला. पण सगळे चेहरे आहेत, तुम्ही जे चाललेत ना तरी खूप धावायची गरज नाही आहे. नुसते सगळे चाललेत एक दिवस तरी पुढच्या पुढे जाऊ. आणि माझी खात्री आहे की रायगडच्या राजकीय इतिहासामध्ये सर्वाधिक मताधिक्य येणाऱ्या निवडणुकीमध्ये मलाच मिळणार आहे. कारण माझे न्याय जनतेचे आहे. त्यामुळे कोणी वेळेला काय बोलू दे, मी जनतेबरोबर आहे, जनता माझ्या बरोबर आहे, एवढाच दिलासा विश्वास देतो. आणि पुन्हा एकदा आयोजकांना धन्यवाद देतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.